हाय, आज आपण जाणार आहोत मार्लेश्वरला। मार्लेश्वर आता इथून 16 किलोमीटरवर आहे। सरळ आपण जाणार तर 18 किलोमीटरवर संगमेश्वर आहे आणि आपल्या मागे बरोबर साखरपा आहे 16 किलोमीटरवर। आपण आता आलो आहोत देवरुखमध्ये। आपण आता जाणार आहोत दर्शनासाठी। इथे एक जागृत शिवलिंग आहे, मार्लेश्वर तीर्थस्थान तिथे। या रोडने जाताना तुम्ही पाहू शकता उजव्या साईडला एक सुंदर मंदिर आहे, ते पण मार्लेश्वरचंच आहे। आता आपण पोचलो आहोत मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला। मार्लेश्वर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे। तेथे एक नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग पण आहे। जवळच त्याच्या बारामाही वाहणारा धबधबा आहे, जो आपण आता देवरुख पासून जवळजवळ 18 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे। त्याच्या आधी एक मारळ नावाचं गाव आहे, मारळच्या नंतर मार्लेश्वर हे गाव आहे। आणि आपल्याला ह्या पायऱ्या चढून जायच्या। ह्या पायऱ्या जवळजवळ 550 पायऱ्या आहेत। त्या आपण चढून आपण भगवान शिवाचे दर्शन घेणार आहोत। चला तर मग। इथे तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता, एका साईडला पूर्ण हाराची प्रसादाची दुकानं आहेत आणि राईट साईडला उजवीकडे पूर्ण पार्किंगचा एरिया आहे। तिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता। आणि थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या चालू होतील। 550 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत। आणि तुम्हाला हे जी छोटी छोटी दुकानं आहेत, तिथून तुम्हाला ते विक्रेते जे आहेत, जे तुम्हाला फुलं किंवा प्रसाद किंवा इतर शोभेच्या वस्तू जे काय त्या विकतात, ती लोक तुम्हाला सांगतात, प्रत्येक दुकानामध्ये सांगतात की तुम्ही तुमचे चप्पल शूज इथे काढून ठेवा आणि दर्शनाला जा। पण दर्शनाला तुम्ही जाणार असाल, ज्यांना कोणाला चप्पल काढून जायचं असेल ते जाऊ शकतात। पण ॲक्च्युली शूज वगैरे काढण्याची जी जागा आहे ती एकदम वरती 550 पायऱ्या चढल्यानंतर आहे। त्यामुळे स्टार्टिंगपासून तुम्हाला ते सगळं काढून जाण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही, कारण की आपल्याला एवढं चढायचं आहे। मध्ये मध्ये तुम्हाला छोटे छोटे हॉटेल्स, नाश्त्याचे स्टॉल्स असं बरंच काही मिळेल। तुम्ही जर का सकाळच्या वेळेला गेलात तर तुम्ही वरून दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला तिथे त्या स्टॉलमध्ये तुम्हाला जेवणही एकदम उत्तमरित्या मिळेल। जेवणही असं आहे की आत्ता जर का तुम्ही गेलात तर तिथे 50 रुपीज ते 60 ते 70 रुपयेपर्यंत एक प्लेट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला दाल राईस म्हणजे आपलं जे घरगुती जेवण असतं त्याचा मस्त आस्वाद घेता येईल। आणि हे निसर्गरम्य जे मार्लेश्वरचं हे जे आहे ते तुम्ही बघू शकता। इतकं सुंदर आहे ना की तुम्हाला हा निसर्ग अनुभवताना तुम्हाला दर्शनाचा लाभ घेता येईल। चला तर मग बघूया। तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की इथून जाताना या वानर सेनेपासून स्वतःला वाचवायचं आहे, कारण की ते तुमच्या हातातल्या सगळ्या खाण्याच्या वस्तू, कोणत्याही पिशव्या वगैरे उडून हे असे झाडावर बसून सगळं पदार्थ खात असतात, आपल्या हातातल्या सगळ्या पिशव्या खेचून।
आता आपण पोचलो आहोत. हे चप्पल स्टँड आहे. इथे तुम्ही तुमची चप्पल काढून ठेवू शकता. आणि या साईडला तुम्ही पाहिलं तर हा जो रोड आहे, हा जो म्हणजे वे बनवला आहे त्यांनी, हा खाली जाण्यासाठी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात वगैरे येता त्यावेळेला तुम्ही इथून खाली जाऊन तो जो झरा त्यांचा 12 महिने वाहणारा जो झरा आहे, धबधबा आहे, त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. पण पावसाळ्यात हा रस्ता बंद असतो. आता आपण दर्शनाकडे जातो आहोत. इथे एक बोर्ड लावला आहे सावधान म्हणून. ॲक्च्युली हे जे पाणी झिरपत असतं या कड्यांमधून, तर तिथनं दरड कोसळण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ ह्या साईडला इथे उभं राहू नका याच्यासाठी. चला तर मग आता आपण श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या दर्शनाला पोचलो आहोत. आणि आता इथे एक ती लाईन आहे आणि आज सोमवार असल्या कारणाने बऱ्यापैकी गर्दीसुद्धा आहे. इथे उजव्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे एक पाण्याचा स्टॉल पण आहे. ज्यावेळेला आपण या एवढ्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर तुम्हाला पाणी वगैरे हवं असेल तर इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता हळूहळू आपली लाईन पुढे चाललेली आहे. इथे एक बाजूला एक छोटंसं हे देऊळ पण दिसतंय आणि एकदम अशी गुफासारखं आहे. एंट्रन्स पण एकदम छोटासा आहे. आणि आतमध्ये आता मी शूटिंग जास्त करू शकत नाही आहे कारण की पूर्ण अंधार आहे आतमध्ये. या मंदिराच्या गाभाऱ्यात साप आणि नाग यांचा वावर असतो, पण ते कधीच कोणाला असं त्रास देत नाहीत. आणि त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्हीही नाग आणि साप बघण्याच्या याने तुम्ही त्यांच्यावरती टॉर्च वगैरे असं लाईट वगैरे मारू नका, कारण की त्यांनाही त्याचा त्रास होतो. ते जर का आपल्याला त्रास देत नाहीत तर आपणही त्यांना त्रास देऊ नये. आता आपण हे बघत आहोत की पूर्ण हा निसर्गाच्या सानिध्यातला श्री क्षेत्र मार्लेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थस्थान कोकणातलं आहे. आणि इथे हे बाजूला जो वाहणारा हा जो भरपूर मोठा जो धबधबा आहे तो प्रचंड मोठ्या पद्धतीने म्हणजे प्रमाणात तो वाहत असतो. तो आता आपलं दर्शन होऊन आपण आता खाली जाताना हे भजी दिसलेले आहेत आपल्याला. चला तर मग आपण थोडं पेटपूजा पण करूया. आणि इथे तुम्ही बघू शकता बोर्ड. इथे तुम्हाला एक घरगुती जेवण तुम्हाला मिळेल आणि तुमची पेटपूजा झाली की आपण ह्या निसर्गरम्य वातावरणात मार्लेश्वरचं दर्शन करून आपण आता खाली उतरत आहोत. आता ही पेटपूजा झाल्यावरती पावसाला एवढी सुरुवात झाली आहे की आता पुढचं समोरचं काही दिसतच नाही आहे उतरण्याचा मार्ग. आपण आता कसं तरी पावसात भिजत, कारण की कोणाकडेही छत्री वगैरे आणलेली नाही आहे, पावसात भिजत आपल्याला आता खाली उतरायचं आहे. ज्या 550 पायऱ्या ज्या आपण चढलो त्या परत रिटर्न खाली. आणि तुम्ही हे निसर्ग बघू शकता. हा जो पूर्ण म्हणजे तुम्ही या यूट्यूबमध्ये हे सर्व बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन इथे व्हिजिट देऊन तुम्ही दर्शन करून जेव्हा तुम्ही हे नैसर्गिक सर्व बघू शकता, निसर्गाची जी मजा आहे स्वतःच्या डोळ्याने तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात एक वेगळीच मजा आहे. जोराचा पाऊस चालू झाल्या कारणाने सर्व जे ते सह्याद्रीतले हे धबधबे आहेत ते ॲक्टिव्ह झाले आहेत. आणि हा निसर्ग पाहण्यासाठी तुम्ही नक्की या. थँक्यू सो मच. Please like, share and subscribe.